हाय फ्रेंड्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन कसं व्हेरीफाय करायचं. आपण न्यू टॉपिक बघू. न्यू आर्टिकल, कन्वर्जन ऑफ ऑपरेशनल डिफरन्शियल इक्वेशन इंटू इंटिग्रल इक्वेशन. यामध्ये दोन टाईप पडतात. टाईप 1 कन्वर्जन ऑफ इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम टू व्होल्टेरा टाईप ऑफ इंटिग्रल इक्वेशन. टाईप 2 कन्वर्जन ऑफ बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम टू फ्रीडोल टाइप ऑफ इंटिग्रल इक्वेशन. तर आपण टाइप फर्स्ट बघू, कन्वर्जन ऑफ इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम टू व्होल्टेरा टाइप ऑफ इंटिग्रल इक्वेशन. एक्झाम्पल बघू आपण टाइप फर्स्टवरचे. कन्वर्जन ऑफ इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम टू व्होल्टेरा इक्वेशन. आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. कन्वर्ट द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन इंटू अ व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन. y डबल डॅश प्लस y इज इक्वल टू 0 वेन y ऑफ 0 इज इक्वल टू y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 0. आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. दिलेलं इक्वेशन आपल्याला डिफरन्शियल फॉर्ममध्ये आहे. y डबल डॅश प्लस y इज इक्वल टू 0. याला कन्वर्जन करायचं आहे व्होल्टेरा इक्वेशनमध्ये. y ऑफ x इज इक्वल टू समथिंग जो इंटिग्रेशन येईल, इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सोल्युशन बघू आपण. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज y डबल डॅश प्लस y इज इक्वल टू 0 with the initial condition y of 0 is equal to y dash of 0. आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहे. y of 0 is equal to y dash of 0. therefore y double dash of x plus y of x is equal to 0. याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट देऊन देऊ. याला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स विथिन अ लिमिट 0 to x. इंटिग्रेशन ऑफ y डबल डॅश ऑफ x, इंटिग्रेशन ऑफ 0 to x y डबल डॅश ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ y ऑफ x, इंटिग्रेशन ऑफ 0 to x y ऑफ x इंटू dx इज इक्वल टू 0. यालाच कसं लिहितात ते, इंटिग्रेशन ऑफ 0 to x y डबल डॅश ऑफ x dx इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to x y ऑफ x dx. इंटिग्रेशन ऑफ 0 to y ऑफ x dx इज इक्वल टू 0. याला आपण राईट साईडला घेतला म्हणून हे मायनस साईन आली. ब्रॅकेट y डॅश ऑफ x ब्रॅकेट क्लोज 0 to x इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to x y ऑफ t dt. y ऑफ x च्या जागेवर t रिप्लेस केलं. y ऑफ x ला t न रिप्लेस केलं आपण. याला लिमिट पुट केली असता y डॅश ऑफ x मायनस y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to x y ऑफ t dt. इथं आपण लिमिट पुट केली. y डॅश ऑफ x च्या जागेवर x, y डॅश ऑफ 0. y डॅश ऑफ x मायनस 0 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस 0 to x y ऑफ t dt. इथं 0 कुठून आला, y डॅश ऑफ x, y ऑफ x ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून इथं 0 पुट केली. अगेन इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x विथिन अ लिमिट 0 to x. आणखी आपण इंटिग्रेशन करू या इक्वेशनला. इंटिग्रेशन ऑफ y ऑफ x 0 to x इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to x y ऑफ t dt. यालाच कसं लिहिता येते, आपल्याला लिमिट पुट केली तर y ऑफ x मायनस y ऑफ 0 इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to x मायनस t अपॉन 2 minus 1 फॅक्टोरियल इंटू y ऑफ dt. हे आपण मायनस 0 to x इंटिग्रेशन 0 to x मायनस t अपॉन 2 minus 1 फॅक्टोरियल कुठून घेतलं तर आपण हे मल्टिपल इंटिग्रेशनचं कन्वर्जन करण्याचा फॉर्म्युला आहे सिंगल इंटिग्रेशनमध्ये. इंटिग्रेशन ऑफ 0 to x y ऑफ x डी एक्स टू दी पॉवर n. यालाच कसं लिहिता येते, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to x मायनस टी अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल इंटू डी टी. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ही व्हॅल्यू इथे लिहिली. देअरफॉर यालाच कसं लिहिता येते, y ऑफ x इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 to x मायनस टी इंटू y ऑफ t dt. आपण y ऑफ 0 ची व्हॅल्यू घेऊन दिलेली आहे आपल्याला. y ऑफ 0 इज इक्वल टू 0 म्हणून हे 0 झाला. विच इज अ रिक्वायर्ड व्होल्टेरा इंटिग्रल इक्वेशन. इक्वेशन सेकंड बघू आपण. कन्वर्ट द
following differential equation into Volterra integral equation. Y double dash plus lambda of xy is equal to f of x. सेम याला कन्वर्ट करायचं आपल्याला y ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये. वेन कंडिशन दिलेलं आहे आपल्याला y ऑफ 0 इज इक्वल टू y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 0. सोल्युशनमध्ये बघू, गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज y डबल डॅश प्लस लॅम्बडा xy इज इक्वल टू f of x. With the initial condition y of 0 is equal to y dash of 0 is equal to 0. याला असं लिहून घेऊ आपण y डबल डॅश ऑफ x प्लस लॅम्बडा xy इंटू x इज इक्वल टू f of x. याला y डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू f of x इकडे घेतला मायनस लॅम्बडा x y ऑफ x. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x विथिन अ लिमिट 0 टू x. या इक्वेशन 1ला आपण इंटिग्रेशन करू. कशाने? विथ रिस्पेक्ट टू x नी. इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y डबल डॅश ऑफ x इंटू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू x ब्रॅकेट f ऑफ x मायनस लॅम्बडा x इंटू y ऑफ x ब्रॅकेट क्लोज इंटू dx. या इक्वेशनला आपण x नी डिफरन्शिएट केलं. ब्रॅकेट y डॅश ऑफ x ब्रॅकेट क्लोज लिमिट 0 टू x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू x ब्रॅकेट f ऑफ t मायनस लॅम्बडा t इंटू y ऑफ t ब्रॅकेट क्लोज इंटू dt. या xच्या जागेवर आपण रिप्लेस केलं t. जस्ट इथे लिमिट पुट केली आपण y डॅश ऑफ x मायनस y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू x ब्रॅकेट f ऑफ t मायनस लॅम्बडा t इंटू वाय टी ब्रॅकेट क्लोज इंटू डी टी. इथे काय राहिलं आपल्याकडे y डॅश ऑफ x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू x ब्रॅकेट f ऑफ t मायनस लॅम्बडा t इंटू वाय टी इंटू डी टी. हे आपल्याला y डॅश ऑफ 0ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे म्हणून ते 0 झालं. नंतर अगेन इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x विथिन अ लिमिट 0 टू x. या इक्वेशनला आणखी आपण इंटिग्रेट करू. कशाने? विथ रिस्पेक्ट टू x नी. इंटिग्रेशन ऑफ y ऑफ x ब्रॅकेट क्लोज 0 टू x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू x ब्रॅकेट f ऑफ t मायनस लॅम्बडा t इंटू वाय टी ब्रॅकेट क्लोज इंटू डी टी स्क्वेअर. याला कसं लिमिट पुट केले असता आपण याला कसं लिहिता येईल? y ऑफ x मायनस y ऑफ 0 is equal to integration of 0 to x minus t upon 2 minus 1 factorial into f of t minus lambda t into yt bracket close into dt. याला पण आपण फॉर्म्युला यूज केला कन्वर्जनचा. मल्टिपल इंटिग्रेशन असेल तर सिंगल इंटिग्रेशन मध्ये कन्वर्ट करायचा. याला कसं लिहिता येईल मग? y of x is equal to integration of 0 to x minus t bracket close bracket f of t minus lambda t into y of t bracket close into dt which is a required Volterra integral equation. थर्ड एक्झाम्पल बघू आपण. कन्वर्ट y डबल डॅश ऑफ x minus 3y dash of x plus 2y of x is equal to 4 sin x with the initial condition y of 0 is equal to 1, y dash of 0 is equal to minus 2 into a Volterra integral equation of a second kind. आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे y डबल डॅश ऑफ x मायनस 3y डॅश ऑफ x प्लस 2y इंटू x इज इक्वल टू 4 sin x. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे Volterra इंटिग्रल इक्वेशनमध्ये. तेच y ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहे. इनिशियल कंडिशन y ऑफ 0 इज इक्वल टू 1, y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू मायनस 2. पण सोल्युशन बघू. द गिवन डिफरन्शियल इंटिग्रल इक्वेशन इज y डबल डॅश ऑफ x मायनस 3y डॅश ऑफ x प्लस 2y x इज इक्वल टू 4 sin x. याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ.
विथ इनिशियल कंडिशन, आपल्याला इनिशियल कंडिशन जे दिले ते लिहून घेऊ. y ऑफ 0 इज इक्वल टू 1, y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू -2. यालाच कसं लिहिता येईल आपल्याला, y डबल डॅश ऑफ x मायनस 3y डॅश ऑफ x प्लस 2y ऑफ x इज इक्वल टू 4 साइन x. या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करू. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x विथ इन अ लिमिट 0 टू x. या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सनी. काय मिळेल आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y डबल डॅश ऑफ x इंटू dx इज इक्वल टू 4 इंटिग्रेशन ऑफ 0 टू x साइन x dx प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y डॅश ऑफ x dx मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y ऑफ x dx. इथे काय केलं आपण, या इक्वेशनला इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्सनी. y डबल डॅश ऑफ x dx इज इक्वल टू, ही साईड इकडे घेतली आपण, 4 इंटिग्रेशन ऑफ 0 टू x साइन x dx प्लस ही मायनस साईन इकडे आली, प्लस झाली 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y डॅश ऑफ x dx मायनस ही साईन इकडे घेतली म्हणून मायनस झाली, प्लसची मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y x dx. यालाच कसा लिहिता येईल आपल्याला, इंटिग्रेशन y डॅश ऑफ x ब्रॅकेट क्लोज 0 टू x इज इक्वल टू 4 इंटिग्रेशन ऑफ साइन x dx काय होते, मायनस कॉस x लिमिट ब्रॅकेट क्लोज लिमिट 0 टू x प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ y डॅश ऑफ x dx काय होते, y ऑफ x ब्रॅकेट 0 टू x मायनस 2 इंटू लिमिट 0 टू x y ऑफ x dx. इथं लिमिट पुट केली आपण, y डॅश ऑफ x मायनस y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट मायनस कॉस x प्लस कॉस 0. इथे पण आपण लिमिट पुट केली, कॉस x प्लस कॉस 0 प्लस 3 इंटू y डॅश ऑफ x y ऑफ x मायनस y ऑफ 0. इथे पण आपण लिमिट पुट केली, y ऑफ x मायनस y ऑफ 0 मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y ऑफ x dx. आता आपल्याला y डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे इनिशियल कंडिशनमध्ये, काय दिलेली आहे, -2 आणि y ऑफ 0 इज इक्वल टू 1 दिलेला आहे आपल्याला. y डॅश ऑफ x प्लस 2 आपल्याला इनिशियल कंडिशन दिलेली आहे y ऑफ x ची -2. तर इथे काय झालं, +2 इज इक्वल टू 4 इंटू मायनस कॉस x प्लस 1 मायनस कॉस x प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू काय 1 म्हणून इथं 1 आला, प्लस 3 इंटू y ऑफ x मायनस 1 मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y ऑफ x dx. y डॅश ऑफ x इज इक्वल टू -4 कॉस x, याला बाहेर काढला आपण म्हणून मायनस साईन लागला, -4 इंटू कॉस x प्लस 4 मायनस हे 2 इकडं घेतला, प्लस 2 होता -2 मायनस 3 प्लस 3yx मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y ऑफ x dx. ही टर्म कशी आली बघा इथं, y डॅश ऑफ x इज इक्वल टू 4 इंटू मायनस कॉस x मायनस 4 कॉस x प्लस 4 इंटू 1 4 मायनस प्लस 2 होता, -2 इकडे आला, मायनस 3 इंटू 1 -3 प्लस 3yx मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y ऑफ x dx. y डॅश ऑफ x इज इक्वल टू -4 cos x मायनस 1 4 मधून 2 गेला, 2 राहिला, 2 मधून 3 गेला, 1 राहिला, -1 प्लस 3yx मायनस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y ऑफ x dx. अगेन इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x विथ इन अ लिमिट 0 टू x. आणखी आपण इंटिग्रेशन करू या इक्वेशनला कशाने, विथ रिस्पेक्ट टू x नी. इंटिग्रेशन ऑफ 0 टू x इंटू y डॅश ऑफ x dx इज इक्वल टू
4 इंटिग्रेशन ऑफ 0 to x cos x dx माइनस 1 इंटिग्रेशन ऑफ 0 to x dx प्लस 3 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ 0 to x y of x dx माइनस 2 इंटिग्रेशन ऑफ 0 to x y of x dx स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ y डॅश ऑफ x काय ते y of x ब्रॅकेट क्लोज 0 to x इज इक्वल टू माइनस 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 0 to x cos x काय ते sin x 0 to x माइनस 1 इंटिग्रेशन ऑफ dx x ब्रॅकेट क्लोज 0 to x प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ y of t dx माइनस 2 इंटिग्रेशन ऑफ 0 to x y of t dx स्क्वेअर. एक्सच्या जागेवर टी रिप्लेस केला आपण. यालाच कसं लिहिता येईल, याला लिमिट पुट केली असता y of x y of x y of 0 y of x y of 0 इज इक्वल टू मायनस 4 इंटू साइन x मायनस साइन 0. इथे x लिमिट पुट केली साइन x मायनस साइन 0 मायनस 1 मायनस x प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 0 to x y of t dt minus 2 integration of 0 to x y of t dt. Now using the initial condition, आपण इनिशियल कंडिशन दिलेली आहे ते यूज करून घेऊ. y of 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1, नंतर y डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला ती आपण यूज करून घेऊ. y of x मायनस y of 0 ची व्हॅल्यू काय आहे 1 इज इक्वल टू मायनस 4 साइन x माइनस साइन 0 0 माइनस x प्लस 3 इंटीग्रेशन ऑफ 0 to x y of t dt माइनस 2 इंटीग्रेशन ऑफ 0 to x माइनस t अपॉन 2 माइनस 1 फॅक्टोरियल y of t dt. इथे पण आपण फॉर्म्युला यूज केला ते कन्वर्जन ऑफ मल्टिपल इंटिग्रेशनचं सिंगल इंटिग्रेशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं. y of x इज इक्वल टू 1 मायनस 1 लेफ्ट साईडला होता आपण राईट साईडला घेतला प्लस 1 झाला 1 मायनस 4 साइन x मायनस x प्लस 3 इंटिग्रेशन ऑफ 0 to x y of t dt मायनस 2 इंटिग्रेशन ऑफ 0 to x मायनस t y of t dt y of x इज इक्वल टू 1 मायनस 4 साइन x मायनस x प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 to x 3 अंदर घेतला आपण 3 मायनस 2 x मायनस t ब्रॅकेट क्लोज y of t dt. या दोन इंटिग्रल इक्वेशनला आपण कंबाईन करून लिहिलं y of t dt याला कंबाईन करून लिहिलं विच इज अ रिक्वायर्ड इंटिग्रल इक्वेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. एक्झाम्पल 4 बघून घेऊ आपण. लास्ट एक्झाम्पल, कन्वर्ट y डबल डॅश मायनस साइन एक्स वाय डॅश प्लस e टू द पॉवर एक्स वाय इज इक्वल टू x with initial condition y of 0 is equal to 1 y dash of 0 is equal to minus 1 to the Volterra integral equation of a second kind. सेम ॲज इट इज आपल्याला इंटिग्रल इक्वेशन दिलेलं आहे त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला व्होल्टेरा इंटिग्रेशनमध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये एफ ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये वाय ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. सोल्युशन दिलेलं आहे पाहून घेऊ आपण. गिवन इंटिग्रल इक्वेशन y डबल डॅश मायनस साइन एक्स वाय डॅश प्लस ए टू द पॉवर एक्स वाय इज इक्वल टू एक्स. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. विथ द इनिशियल कंडिशन y ऑफ 0 इज इक्वल टू 1 y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू मायनस 1. कंडिशन दिलेली आहे आपण कंडिशन लिहून घेतली. नाऊ या इक्वेशन 1 ला आपण असे लिहू शकतो y डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस साइन एक्स वाय डॅश मायनस ई टू द पॉवर एक्स. याला कसं लिहिलं आपण y डॅश ऑफ एक्स
y dash of x is equal to x minus sin x राईट साईडला नेलं प्लस sin x y डॅश मायनस e टू दी पॉवर x y, हे प्लस होतं e टू दी पॉवर x, राईट साईडला नेलं मायनस e टू दी पॉवर x y, y डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू x प्लस साइन x y डॅश इंटू x मायनस e टू दी पॉवर x y ऑफ x. या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करू. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x विथ इन अ लिमिट 0 टू x. या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करत आहे कशाने, विथ रिस्पेक्ट टू x नी. काय होईल मग, इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y डबल डॅश ऑफ x इंटू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x sin x y डॅश ऑफ x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x e टू दी पॉवर x y ऑफ x dx. याला काय, याचं इंटिग्रेशन काय होईल, y डबल डॅश ऑफ x dx चं y डॅश ऑफ x ब्रॅकेट क्लोज 0 टू x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x टू दी पॉवर 2 अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज 0 टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन x y डॅश ऑफ x dx. याचं काय इंटिग्रेशन होईल, साइन x y डॅश ऑफ x मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x कॉस x y ऑफ x. आपण ही टर्म आधी घेतली इथं, इंटिग्रेशन ऑफ 0 टू x e टू दी पॉवर x y ऑफ x dx. इथं लिहिली इंटिग्रेशन ऑफ 0 टू x e टू दी पॉवर x y ऑफ x dx प्लस साइन x y ऑफ x ब्रॅकेट क्लोज 0 टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x cos x y ऑफ x इज इक्वल टू y डॅश ऑफ x मायनस y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1/2 इंटू x स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x e टू दी पॉवर x y ऑफ x dx प्लस साइन x y x मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x cos x y x dx. इथे काय झालं, आपण लिमिट पुट केली y डॅश ऑफ x मायनस y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1/2 x बाहेर घेतला x स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर x y ऑफ x dx ॲज इट इज प्लस साइन x y ऑफ x मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x cos x y ऑफ x dx. इथे काय उरलं मग, y डॅश ऑफ x प्लस 1 कुठून घेतलं, ही व्हॅल्यू गिवन दिलेली आहे आपल्याला, y डॅश ऑफ x y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1 मायनस 1 दिलेली आहे, इथं प्लस 1 होईल, आपल्याला इक्वेशनमध्ये दिलेली आहे प्लस 1 इज इक्वल टू x स्क्वेअर बाय 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर x प्लस cos x y ऑफ x dx. याला कंबाईन करून लिहिलं आपण इंटिग्रेशन, दोन इंटिग्रेशनला, इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर x प्लस cos x y ऑफ x इंटू dx प्लस साइन x y ऑफ x. काय राहिलं आपल्याकडे, y डॅश ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1 मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x इंटू e टू दी पॉवर x प्लस cos x इंटू y ऑफ x dx प्लस साइन x y ऑफ x. अगेन इंटिग्रेशन करू विथ रिस्पेक्ट टू लिमिट 0 टू x नी, विथ रिस्पेक्ट टू x लिमिट घेऊ आपण 0 टू x. या इक्वेशनला आपण आणखी इंटिग्रेट करू विथ रिस्पेक्ट टू x नी. काय होईल आपल्याकडे मग, इंटिग्रेशन ऑफ 0 टू x y डॅश ऑफ x dx इज इक्वल टू 1/2 आपण कॉमन काढला बाहेर इथं, इंटिग्रेशन ऑफ नंतर x स्क्वेअर अंदर x स्क्वेअर dx मायनस 1 राहिला इंटिग्रेशन ऑफ 0 टू x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर x प्लस cos x इंटू y ऑफ x dx प्लस साइन x y x इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ y डॅश ऑफ x y ऑफ x ब्रॅकेट क्लोज 0 टू x इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dx काय होईल, x क्यूब अपॉन 3 ब्रॅकेट क्लोज 0 टू x मायनस 1 इंटिग्रेशन ऑफ dx x इंटिग्रेशन ऑफ dx काय होईल x ब्रॅकेट क्लोज लिमिट 0 टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू x e टू दी पॉवर t
प्लस कॉस टी वाय ऑफ टी डी टी. इथे एक्सच्या जागेवर आपण रिप्लेस केली टी व्हॅल्यू जस्ट प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 टू एक्स साइन टी वाय ऑफ टी इंटू डी टी. इथे लिमिट पुट केली आपण वाय ऑफ एक्स मायनस वाय ऑफ 0 इज इक्वल टू इथे काय होईल आपण सबस्टिट्यूट केल्यास 1/6 3 इंटू 2 1/6 एक्स क्यूब मायनस एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू एक्स मायनस टी अपॉन 2 - 1 फॅक्टोरियल. इथे पण आपण फॉर्म्युला यूज केला मल्टिपल ऑफ इंटिग्रल इक्वेशन जर कन्वर्ट करायचं असलं सिंगल इंटिग्रलमध्ये. इथे काय राहिलं इंटू ई टू द पॉवर टी प्लस कॉस टी इंटू वाय ऑफ टी डी टी प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 टू एक्स साइन टी वाय ऑफ टी डी टी वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 6 मायनस एक्स प्लस 1 इंटिग्रेशन ऑफ 0 टू एक्स साइन टी मायनस ब्रॅकेट एक्स मायनस टी ब्रॅकेट क्लोज इंटू ब्रॅकेट ई टू द पॉवर टी प्लस कॉस टी ब्रॅकेट क्लोज इंटू वाय ऑफ टी टी टी. या दोन इंटिग्रल इक्वेशनला आपण कंबाईन करून लिहिलं. कसं लिहिलं? इंटिग्रेशन ऑफ 0 टू एक्स साइन ऑफ टी मायनस ब्रॅकेट एक्स मायनस टी इंटू ई टू द पॉवर कॉस टी ब्रॅकेट क्लोज इंटू वाय ऑफ टी डी टी. हेच काय आपलं विच इज अ रिक्वायर्ड इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड.